हॅलो, 21 जूनची बैठक कुठे झाली होती? आमची जी मीटिंग ठरली त्या मीटिंग मध्ये आम्ही हा निर्णय घेतला. नाही नाही, राजू वाघमारेची माझा 21 जूनची बैठक कुठे झाली होती? मुंबई, पुणे, सुरत, गुवाहाटी, गोवा? मीटिंग कुठे करायची याबद्दल कोणीही कायद्याने सांगितलेलं नाही. बरोबर, पण किती तेव्हा तेव्हा किती किती आमदार होते बैठकीला तेव्हा? 38 आमदारांनी पूर्णपणे 38 आमदार होते 21 जूनला. माझी माहिती थोडीशी वेगळी आहे. मी तेव्हा फील्डवरती होतो. राजू वाघमारे, माझी माहिती थोडी वेगळी. एक 38 आमदार नसतील तेव्हा. जरा तुम्ही 21 जून 20 जूनला राज्यसभेचे 20 जूनला तुमच्या निवडणुका झाल्या विधान परिषदेच्या. 34 आमदार होते, 34 आमदार. आणि 21 जूनला सह्या करून सगळ्यांनी ते सबमिट केलेलं आहे. पक्षाने आमच्या सबमिट केलेलं आहे. हा हा, बरं बरं. हा, आता मग पुन्हा विधिमंडळ पक्षाचा जो आपला मुद्दा ज्यावर चर्चा करतोय त्याच्याकडे आपण येतो. जो मुद्दा अजूनही असीम सरोदे म्हणतात की पक्ष संरचनेमध्ये किंवा जो मुद्दा मगाशी किरण तारे यांनी उपस्थित केला तो मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे ना? काय पक्षामधनं उद्धव ठाकरेंची हकालपट्टी झालेली नाही अजून ना? अहो, हकालपट्टी करायचा प्रश्नच येत नाही. पदावर त्यांना काढलंय बाजूला, असं पत्र आहे का? कुठले सुतारांच्या जागी जर दुसऱ्या राजू वाघमारेची चीफ एडिटर म्हणून नेमणूक झाली, त्याचं पत्र निघतं अधिकृतरित्या राजू वाघमारेची, त्याचं पत्र या येतं. पदावर कोणाला घेतलंच नाही. राजू सर, डॉक्टर राजू वाघमारे ऐका, डॉक्टर राजू वाघमारे साहेब ऐका. शिवसेना पक्षप्रमुख या पदावर कुणीच नाही. एकनाथ शिंदेंनी मुख्य नेता हे स्वतःसाठी पद तयार केलं आणि त्या पदावर ते जाऊन बसले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख हे पद कुठेच आता नवीन त्यांच्या संरचनेमध्ये ठेवलेलं नाही असं त्यांचं मत आहे. ते सगळ्या ठिकाणी म्हणजे निवडणूक आयोग, विधानसभा, सगळीकडे त्यांनी मांडलेलं आहे. मुख्य नेते ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख हे पद अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच आहे. आणि त्यांनी जे स्वतःच पत्र तयार केलं, मी आता जे दाखवलं त्याच्यामध्ये त्यांनीच म्हटलेलं आहे की ते पद आम्ही फक्त अधिकार काढून घेऊन ते पद कायम ठेवतो आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच ते पद आहे. त्यामुळेच ते दोन्ही पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी पक्ष सोडला नाही. आणि एकनाथ शिंदेंनी कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अपात्रतेची कोणती कारवाई केली नाही, नोटीस पाठवली नाही, काहीच केलेलं नाही. एक्झॅक्टली हाच मुद्दा. कारण हेच बघा राजू वाघमारे, इथे ना आपण थोडंसं मी पक्षीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन तुम्ही इथे या लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू बद्दल बोला असं वाटतंय. कारण सध्याच्या स्थितीला ही स्थिती समोर दिसते की मग उद्धव ठाकरे सध्या दोन्ही पक्षात आहेत. तर इकडचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, इकडचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, असं एक चित्र समर्थन कदाचित पुढच्या सुनावणीच्या काळात हा मुद्दा समोर येऊ शकतो. त्याने हा जरी मुद्दा कमलेशजी, बघा पहिली गोष्ट या मुद्द्याचा आता काही प्रश्न येत नाही किंवा त्याच्यानंतर पुष्कळ पत्र आमच्याकडून गेलेली आहेत. मी आताच तुम्हाला जे पत्र सांगितलं 21 जूनचं ते पत्र पण तुम्हाला सांगितलं 34 आमदारांचं. त्याच्यामुळे हा मुद्दा काही परत आता येणार नाहीये. कारण